जीवन संजीवनी स्पिरुलिना, तर आपण कोणत्याही आजारातून कायमचा आजारमुक्त होऊ शकतो, निरोगी आपण जगू शकतो. आणि ही संजीवनी आपल्याला एक वरदान ठरलेली आहे. हे वरदान जर तुम्हाला पाहिजे असेल, दिलेल्या नंबरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. निरोगी आजारमुक्त आयुष्य तुम्ही जगू शकता. पण माझे हमेशा गार राहायचे कोणत्या पण मोसमला, पण आता गरम राहतात ते. एक वेगळं वाटलंय मला. म्हणजे वाताचा त्रास होता का? होता म्हणजे ते म्हणजे नाही का ते हात पित्त शीत काय असतं बोलतात बघा, ते आपल्या हाताचे पंजे आणि पायाचे पंजे गार राहतात, गार एकदम गार, म्हणजे बर्फासारखे. म्हणजे आता कोणी पण म्हणायचे असं, म्हणजे लहानपणापासून जर का आताच नाही, मी अशी शाळेत पण होते ना, तर मग कुणी असं मुली आपण असं नाही का एकत्र बसतो, कोणाला आपण हात लय गार आहे असं म्हणायचं. तेव्हा सापावानी गार आहे बाई तू लक्ष्मी, तू सापावानी गार. माझी एक तर मैत्रीण आहे ती इथं, म्हणजे काय अजून आम्ही कॉन्टॅक्ट, आशा बोरुडे म्हणून, ती सुद्धा मला म्हणायची बाई तुझं अंगले गार असतात, हात पायले गार असतात, लय अवघड आहे बाई तुझं, असं म्हणलं अवघड काय त्याच्यामध्ये, म्हटलं अवघड काय असतो हातपाय गार असल्यावर काय. मला लय प्रॉब्लेम आहे, मला असं जर माझे ते असं आता तरी पावसाळा आणि थंडीचे दिवस असू देत, उन्हाळ्याचे दिवस, कोणता पण मोसम असो, 12 महिने गार. मला ते गॅसवर पाय धरून गरम गरम करावं लागतं, मग मला झोप येते. जवळ पाय पंजे गरम होत नाही ना हाताचे, झोप पण येत नाही मला. आता फरक वाटतो त्याला? आता गार राहता का? गरम राहते आता. म्हणजे तो प्रॉब्लेम निघून गेला बा? आता तो प्रॉब्लेम होता काय होतं मला माहित नाही, पण ते मी लहानपणापासून मला चांगलं आठवतं, असं 3री 4थी पासून. आता माझं वय किती, 35 वर्ष लागले मला आता मला म्हणजे 8-10 दिवसामध्ये मी एवढं नोटीस केलं. नाहीतर मी असं कधी पण बसले ना, कायम असं किती आपलं ब्लँकेट मध्ये पाय घालून बसा, सॉक्स मध्ये घाला, तरी माझे पाय गारच राहायचे. अच्छा, म्हणजे आता टेम्परेचर मेंटेन राहतं हातांचं पायांचं? आता काय माहिती, मला स्वतःलाच असं छान वाटतं उबदार. नाही तर मला असं स्वतःच बॉडी असं वेगळं, म्हणजे पूर्ण बॉडी गरम, फक्त हात आपले तळ नसतात का पायाचे तळ हाताचे, तेवढेच गार. आणि इम्युनिटी, थकवा वगैरे? नाही, थकवा वगैरे तर नाही जाणवत. झोपेच थोडंसं, म्हणजे माझं थोडं शेड्यूल चुकीचं आहे ना, पण मध्ये मध्ये झालं होतं बरं का. पण आम्ही जरा प्रवास वगैरे केला, जरा आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो ना ते पावसाळ्यात, काय तिकडे काय म्हणतात महाराष्ट्र, केस पण थोडे नॉर्मली गळायचे कमी झालेत. मग पहिले असे, आता मी ना एवढे छोटे केस का केले माहिती का, लय गळत होते माझे केस. आता कमी वाटतात मला. बाकी काय एवढं विशेष नाही, पण तरी पण बेटर आहे 50%. पण माझी आता एक बॉटल संपली आणि ते बाकीची पावडरच राहिली. आता पावडर जाईल मला, सांग का तुम्हाला किती दिवस. एक बॉटल तर देऊन टाकली मी, म्हणजे ते पैसे देणार आहेत मला, पण एकच बॉटल पोटात गेली असं म्हणावं लागलं. अजून लाईफ मध्ये ना आता बऱ्यापैकी बदल वाटतोय ना? हा बरं. अजून काही जास्त दिवस झाले नाही ना? होईल ना, अजून काही जादा दिवस झाले नाही ना? मी सांगू किती तारखेला, 9 तारखेला, 3 दिवसांनी. अजून 3 दिवसांनी 1 महिना होईल, बरोबर. मग किती 1 महिना जाते एक बॉटल? हो. तुम्ही मला काय 2 महिन्याचा डोस दिलाय काय? हो. आता मला दुसरं मागवावं लागेल. आता एकच बॉटल पाठवा मग. आणि एक दुसऱ्याला दिली का? आता एक जणांना दिली, त्यांना लय त्रास होत होता, मला जरा बरं वाटलं म्हणून दिली. ते पण म्हणतात ते काय झालं, मुतखड्याचा प्रॉब्लेम होता, मुलगा होता असा कॉलेजचा, माझ्या मैत्रिणीचा मुलगा. तर तो सारखाच म्हणायचा माझ्या कडला दुखते आणि असं सू करताना पण त्रास होतो. तर त्याच्या आईला म्हणायचा, पण त्याला दवाखान्यात पण गेला, डॉक्टरांनी मुतखड्याची शक्यता सांगितली होती पण कन्फर्म नाही, त्याला सोनोग्राफी करायला लावली. म्हटलं काही डॉक्टर लोक सांगतात, म्हटलं तू एक काम कर, म्हटलं या गोळ्या चालू करून दे, काय नाही होत म्हटलं, मस्तपैकी घे म्हटलं 2-4 दिवसांचा. त्याचा 2-4 दिवस म्हणजे त्यानं 2-3 दिवस खाल्लं, 4थ्या का 5व्या दिवशी मला कॉल आला होता. मला म्हटलं काकू लय भारी, म्हटलं ते असं म्हणजे नाही का बिन खाता पिता पण अशी पूर्ण एनर्जी राहते, असं म्हणजे ताकद आल्यासारखी वाटते, असं तसं सांगत होता मला. म्हटलं अरे वा, छान छान छान, घे म्हटलं कंटिन्यू कर, आपण परत मागू बाळा म्हटलं. मग तो म्हटलं हा चालतंय. अच्छा, पोटात दुखायचं का त्याच्या एक साईडला?
मुतखड्यासारखं होत होतं, म्हणलं सू करताना त्रास होतो आणि पोटाला एक साइड उजव्या साईडला दुखते म्हणायचा. म्हणजे किती त्याच्या वय होतं मम्मी त्याचं? म्हणजे स्वीटी अक्षय किती वर्षाचा आहे ग? 21 चालू आहे. अच्छा अच्छा. मी घेते ना, मी घेते की. अच्छा अच्छा. तुम्हाला काय त्रास होता? मला थायरॉइड आहे हा 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 हा. आणि बीपी आहे. 5 mg ची स्टॅम्लो चालू आहे मला. बर बर. बीपी कव्हर होऊन जाईल आता, बऱ्यापैकी तुम्हाला सुधारणा जाणवत असेल. हो इम्युनिटी म्हणजे वगैरे. हा इम्युनिटी वाढली माझी. म्हणजे मला आता थकवा बिलकुल येत नाहीये. अच्छा. कंटिन्यू मी अगदी 6 ते संध्याकाळी 12 पर्यंत काम करते तरी म्हणजे काही वाटत नाही. नाही तर पहिलं मला थोडस काम घरातलं झालं की थकवा यायचा. ओके. बीपी पण कंट्रोल मध्ये आला असेल तुमचं. कोलेस्ट्रॉल जे असेल ना ते निघून जाईल हो आणि ना. बीपीची गोळी पण बंद होऊन जाईल तुमची आता काही अरे वा. दिवसात. बरं होईल. असं जाणवत नसेल तुम्हाला बीपी वगैरे असं काही आता? नाही आता तर तसं काही नाही. आता 20 दिवस आज झालेत म्हणजे 3 गोळ्या आजच पूर्ण झाले. ओके. नाही आता 2-2 करा, काही प्रॉब्लेम नाही. उद्यापासून 2 करू ना. हो 2-2 करा आता. हा. आणि थायरॉइड पण थायरॉइड तुम्हाला. वर पण होईल ना उपयोग याचा? हो थायरॉइड पण कमी होऊन जाईल तुमचा. तरी बऱ्यापैकी तुम्हाला ते जाणवत असेल ना पहिला थायरॉइड. आहे आहे. हा मी अजून टेस्ट केलं नाही आता पण करणार आहे आता. नाही होईल हळूहळू. तुम्ही हे कंटिन्यू करा. बाकीच्या टोटल गोळ्या तुमच्या बंद होऊन जातील. अरे वा छान. असं काही तर ते प्रॉब्लेम नाही. मुलासाठी त्यासाठी म्हटलं त्याला तू पण सुरू कर बाबा. नाही करा, काय हे सप्लिमेंट आहे पण हेल्थला पूर्ण रिकव्हर करतं ना, त्याच्यामुळे आजार राहायचा प्रश्नच राहत नाही. हे काही आजारावरचं औषध नाहीये. नाहीच आहे पण ते कसं होतं मग इम्युनिटी कमी असेल की माणूस सारखं आजारी पडतो ना. मग हा महत्वाचा लगेच मुद्दा आहे. थोडस कुठं हवेमध्ये गेलं हे झालं की लगेच आलं ताप आला लगेच व्हायरल इन्फेक्शन होतंय. चालेल. मला एकदा ऍड्रेस रिपीट करून द्या. मी हो, सोमवार नंतर पाठवतो. हो चालेल चालेल. हा ओके मॅडम. कॅश ऑन धन्यवाद. डिलिव्हरी करते. हो चालेल. ओके ओके. थँक्यू. हो. आरोग्यासाठी शोधत आहात सुपरफूड तर मग आजच घ्या स्पिरुलिना. WHO, नासा आणि FAO यांनी मान्य केलेलं निसर्गातील सर्वात शक्तिशाली फूड. 62% प्रथिने, व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि 90 पोषण तत्वांची खाण. इम्युनिटी वाढवते, थकवा कमजोरी दूर करते, केस गळती ते सांधेदुखी सर्वांवर प्रभावी. डायबिटीज, बीपी, हृदयरोग, त्वचा विकार, पचन समस्या, वजन नियंत्रण आणि अनेक रोगांवर नैसर्गिक साथ. सर्व वयोगटातील व्यक्ती, खेळाडू, कष्टकरी, जिम करणारे सर्वांसाठी उपयोगी. एकदा वापरून बघा, विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. ऑर्डर साठी लगेच कॉल करा. अहिल्या ॲग्रो, मनमाड,